आपल्या महापुरुषाचा अपमान हा बागेश्वर त्यांच्या हाताने केला जातो। तो आणि तिथं मोहन भागवत बसतो, तिथं गडकरी असते, तिथं फडणवीस असते। आमचं दैव छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यांच्या समोर केला जातो आणि तो बागेश्वर बाबाच्या वाक्याला ते टाळ्या वाजवताना आपण पाहिलेलं आहे। पहिलेच आता माईक मधून आवाहन केलेलं आहे की फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या याच्यातून दोन्ही जिल्ह्यामध्ये मेसेज चाललेला आहे आणि लोक हे सगळे बघतात आहेत। थोड्या वेळानंतर इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होणार। या सगळ्या गर्दीचं जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची राहणार आहे। त्यामुळे मी हे शांततेनं आम्ही जलसमाधीचा आंदोलन, मी मगाशी प्रतिकात्मक शब्द असा वापरला, मी पाण्यामध्ये उभा आहे, आमचे खासदार आहेत, अनेक लोकप्रतिनिधी इथं आहेत, आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रशासन आणि सरकार लक्ष करत नाही। त्याचा मिनिटाचा सेकंदचा बदला तर मी विधानसभेत घेणार, आमचे खासदार लोकसभेत घेणार, पण या जनतेच्या प्रश्नावर सरकार किती मुजोर आहे याचं दर्शन या निमित्तानं होते आहे। पण ज्यावेळेस इथं आता मोठ्या प्रमाणात लोक जमा होतील संध्याकाळपर्यंत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सगळी जबाबदारी सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची राहील, हे तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगेन। आणि निवडणुका संपल्यात की जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवणं आणि पुन्हा जनतेकडून पैसे लुटणं ही परंपरा 2014 पासून आतापर्यंत सुरू आहे। पण यावेळेस आपण पाहिलं असेल की जे दरवाढ जी झाली ती दरवाढ भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दरवाढ आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या तोंडातला घास या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने हिसकलेला आहे आणि हेच सरकारचं फेल्युअर आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार, अनेक राज्यामध्ये भाजपचं सरकार, परवा पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी सांगतात की गंगा जिथून निघाली तिथून तर गंगोत्रीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। फक्त खोटे बोलून जनतेची मतं घ्यायची आणि सत्य मिळाल्यानंतर जनतेला लुटायची, ही जी परंपरा जी डबल इंजिनची चाललेली आहे त्याचाच हे परिणाम आहे की जनता हे भोगताय। माझं आव्हान आहे जनतेला की या फेकू सरकारला आणि जुमलेबाज सरकारला आता आपण यांच्या खोट्या आश्वासनात फसू नका आणि आता यांना सत्तेतून बाहेर काढायचा संकल्प जनतेने करावा, असं आवाहन मी जनतेला करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।